चेक चेक. सुरवे चषक 2022 दुसरा दिवस, तिसऱ्या पोलचा हा दुसरा सामना तो चालू आहे. रोज विरुद्ध डायमंड. पंचांचा इशारा वाईड चेंडू. आतापर्यंत धावफलक 2 वाईडने पुढे गेलेले. धावसंख्या झाली ती 2-1. एक चेंडू 2 धावा. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते विक्की. पहिलं षटक घेऊन येतं विक्की. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. तोललेला फटका होता. पडदा बाउंड्रीचा फायदा उचलण्यात आला इथे आणि 4 धावा मिळवतात मॅथ्यू यांनी आपल्या संघासाठी. अंबरनाथ पश्चिम येथील दोन्हीही अतिशय बलाढ्य असे संघ, खूप नावाजलेले संघ. जवळजवळ 20 ते 25 वर्ष आपल्या संघासाठी खूप सारे सामने जिंकताना आणि आपल्या संघाची नावं अंबरनाथ मध्ये गाजवताना दिसणारे असे दोन्ही अतिशय नामांकित संघ आपल्याला इथे खेळताना दिसत आहेत. ते म्हणजे रोज आणि डायमंड. आता मात्र लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला. रनआउट होऊ शकत होता आणि ओव्हरच्या स्वरूपात 5 धावा मिळतात. 5 धावा. सुरेख सुरेख असं फलंदाजी बघायला भेटली. लेग साईडच्या दिशेने फ्लिक केलेला चेंडू होता, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला, परंतु थोडासा गचाळ आपल्याला थ्रो बघायला मिळाला. बॉलरला काय तो पकडता आला नाही आणि ओव्हर थ्रोच्या सुरुवात 5 धावा भेटतात. अशा रीतीने धावसंख्या 5 निवडून धावसंख्या झाली होती आतापर्यंत 11. 3 चेंडू 11. आत्ताशी विक्की यांची ओव्हर सुरू झाली होती. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या आहेत. अतिशय किफायती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत विक्की. खूप कमीच्या इकॉनॉमीने नेहमी ओव्हर टाकतात आपल्या संघासाठी, परंतु आता 3 चेंडू मध्ये 11 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता स्ट्राईकवर आलेले फलंदाज श्रीनिवास. ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू पॉइंट कव्हरच्या मधून गेलेला आहे 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 12. 4 चेंडूंमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 12 धावा. रोज विरुद्ध डायमंड या सामन्यामध्ये रोज या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं होतं रोजच्या फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी. अतिशय सुंदर अशी सुरुवात बघायला मिळते आपल्याला ती रोजच्या. पुन्हा एकदा पंचांनी हात उघडलेले आहेत, याचा अर्थ आपल्याला वाईड चेंडू इथे घोषित करायला लागतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13. 4 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. विक्की यांचं थोडंसं महागडं असं षटक. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न. पॉइंट आणि कव्हर्सच्या मधून 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 14. आणि अजित सरांचा 1 टू गोचा इशारा. शेवटचा बॉल षटकातील शिल्लक. जिंक पुन्हा एकदा श्रीनिवास स्ट्राईकवर. सामना करतात विक्की यांचा. पॉइंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. 1 यशस्वी धाव. धावसंख्या 1 ने वाढली. पहिलं षटक संपले. महागडा असं षटक म्हणायला लागेल आपल्याला विक्की यांचं. विक्की यांच्याकडून आपल्याला अशी सर्वसाधारण गोलंदाजी शक्यतो बघायला नाही मिळत. थोडीशी मिसफील्ड देखील झाली. धावसंख्या झाली 15. 15 धावा झालेल्या आहेत इथे. 4 षटकांचा होणारा सामना. 4 फ्रेश बॉलर वापरणं गरजेचं आहे. पडदा 4 पद्धतीने चालू असलेली ही टुर्नामेंट. प्रथम पारितोषिक 51,000 रुपयांनी 5 फुटाची आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 25,000 रुपयांनी 4 फुटाची आकर्षक ट्रॉफी आपल्याला इथे बघायला मिळते. त्याचसोबत बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीर या सर्वांना देखील इथे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला अनंत वाघ 360 स्पोर्ट्स यांच्याकडून एक सुरेख अशी बॅट देखील इथे स्पॉन्सर म्हणून दिली आलेली आहे. तर खूप असे बक्षिस आहेत इथे. आपल्याला खेळाडूंनी सगळ्यांचा लाभ घ्यायचा आणि एक सुंदर खेळ दाखवायचा आहे.
तर दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते रिजवान, अतिशय नावाजलेलं नाव अंडरआर्म क्रिकेट मधलं, सर्वांना माहिती असलेला असा सुरेख गोलंदाज रिजवान राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो. पुढे उंटवण्याचा प्रयत्न, तेवढं सुरेख अशी गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर गडी मिळवतोय आणि आपला अनुभव इथे दाखवताना दिसतोय. पहिल्या ओव्हरवर जास्त धावा खर्च केला होता विकी यांनी, तर त्यांचा जो भार होता तो स्वतःवर घेऊन आपल्या संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न रिजवान यांच्याकडून, आणि पहिल्या चेंडूवर मॅथ्यू, सलामीवीर मॅथ्यू तंबूत परततायत. पहिला झटका लागतोय तो डायमंड या संघाला 15 धावांवर. आणि आता मॅथ्यूची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज आहे तो प्रवीण. रिजवान यांचा पुढचा चेंडू, रिजवान यांचा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू सामना करतात ते प्रवीण, राईट हँडेड बॅट्समन, राईट आर्म राऊंड विकेट. पुढे उंटवण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागताना पंच आपला निर्णय कळवतील. कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाहीये पंचांवर, पंच आपला निर्णय कळवतील, पंच आपला निर्णय कळवतील. आणि दोन्ही संघांनी एक महत्वाचा निर्णय लक्षात घ्यायचा आहे. फक्त कर्णधार पंचांशी दाद मागू शकतो, खेळाडूंनी पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद नाही घालायचा आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट दिलेला आहे, पंचांनी नॉट आउट दिलेला आहे. निर्धाव असा चेंडू, निर्धाव चेंडू मात्र नक्की मिळेल. इथे सर्व खेळाडूंना हा नियम पाळणे बंधनकारक आहे. फक्त कर्णधार पंचांशी दाद मागू शकतो, दुसरा कुठलाही खेळाडू पंचांशी वार्ता करणार नाहीये. पुढे टोलाचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट झालेला 3 चेंडू, तीनही निर्धाव चेंडू. खूप सुंदर असा कमबॅक आपल्या संघासाठी. निर्धाव असा चेंडू, आणि आता फलंदाजीसाठी आलेले ते नेक्स्ट फलंदाज परम्या. राईट हँडेड बॅट्समन परमेश. थोडीशी जी डायमंड संघाची सुरेख अशी सुरुवात होती ती आता डगमगताना दिसते, आणि ती सांभाळण्याचा काम आणि जबाबदारी आहे ती परमेश यांच्या खांद्यावर. तिन्ही निर्धाव चेंडू टाकले होते रिजवान यांनी, त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत होते फ्रीस्टाईल बॉलरचा, परंतु तो करता आला नाही. पुढचा चेंडू स्वीप पद्धतीने सुरेख असा 1 रन, आणि पहिली धाव खर्च केली रिजवान यांनी आपल्या षटकामधली, ती म्हणजे 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात. आता मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, धावसंख्या आली ती 16. 1 षटक 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 16. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतात ते परम्या. पहिला चेंडू सुरेखरित्या स्वीप पद्धतीने टोलवला होता. पाहूया पुढच्या चेंडूवर आपल्या संघासाठी काय करतायत. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख असा पुश केला होता पॉइंटच्या दिशेने, आणि 1 धाव आपल्या खिशात टाकली. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली ती 17. आणि पंच अजित यांचा 1 to go चा इशारा, म्हणजे 1 चेंडू शिल्लक आहे. सामना करतायत ते परमे. आतापर्यंत 17 धावा ठोकल्यात. पहिलं 15चं महागडं षटक आलं होतं, त्यानंतर रिजवान यांनी सुरेख अशा पद्धतीने केलं. गचाळ असं अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं प्रकाश यांच्याकडून. सहसा प्रकाश एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जाणले जातात, त्यांच्याकडून या प्रकारचं प्रदर्शन अपेक्षित नव्हतं, परंतु खेळ आहे, खेळाडू आहे, चुका या होतच राहतात. परंतु या चुकीची जी हमी आहे ती त्यांच्या संघाला 4 रनाच्या स्वरूपात भोगायला लागते. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या ती 21. सुरेख असं टाकलेलं षटक होतं ते मात्र या चौक्याने गडबडलं रिजवान यांचं. अतिशय स्वस्तात चाललेलं षटक आता थोडंसं महाग झालेलं आहे. 6 धावा खर्च केल्या रिजवान यांनी, आणि धावसंख्या झाली ती 21. 2 षटक संपलेले, 21 धावा झालेल्या आहेत. सलामीवीर अजूनही आपल्याला खेळपट्टीवर दिसतोय. 2 षटक शिल्लक आहेत, आणि आता
तिसरं आणि वैयक्तिक पहिलं असे षटक घेऊन येत आहेत ते मयूर, वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले मयूर. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. 2 षटकानंतर धावसंख्या आली ती 21. सुरवे चषक 2022 दुसरा दिवस, पहिला दिवस स्टेशन वाईज टुर्नामेंट हा ओपन स्वरूपात खेळवला गेला. यात तब्बल 8 मतदार संघ खेळले, त्यामध्ये जय भोले या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आणि आज दुसऱ्या दिवशी आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये पहिल्या पोल मधून चिंतामणी, दुसऱ्या पोल मधून पॅन्थर आणि हा आता तिसरा पोल आपण बघतो. पाहूया तिसरा पोल मधून कोणता संघ क्वालिफाय करतोय पुढच्या राऊंड साठी. तोपर्यंत आपण मॅच कडे वळूया. मयूर पुढचा सामना चेंडू घेऊन आलेला आहे आणि डॉट चेंडू टाकलेला आहे. वेगवान गोलंदाजी, फलंदाजाला काही ते खेळता येत नाहीये. डॉट चेंडू, धावसंख्या झाली ती 22. 22 धावा. पुढचा चेंडू गुड लेंथ पेक्षा थोडासा पुढे पडलेला चेंडू होता. 23 धावा झालेल्या आहेत. 23 धावा झालेल्या. यॉर्कर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा हाफ व्हॉलीवर पडला, त्यामुळे बॅटची कडा घेऊन 1 धावेसाठी चेंडू गेला होता. पुढचा चेंडू घेऊन येतात मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू घेऊन येतात पुन्हा एकदा मयूर. आता मात्र थोडीशी दिशाभूल झालेली आहे त्यांची. 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपात भेटते. धावसंख्या ती 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 24. 24 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. आता मात्र यॉर्कर पद्धतीने टाकलेला चेंडू आणि पंच अजित सरांचा इशारा, लेग बाय स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली 25. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या आली ती आतापर्यंत 26. आणि आता मात्र सुरेखाचा चेंडू, अतिशय चांगला कमबॅक बघायला भेटतं मयूरकडून. त्रिफळाची तळून परत आहेत सलामीवीर. आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज येतोय क्रीजवर, अभिषेक. अभिषेक आणि आपल्या खास शैलीमध्ये अजित सरांनी शेवटच्या चेंडूचा इशारा दिलेला आहे. आतापर्यंत 2 षटक 5 चेंडू टाकले गेले, त्यामध्ये सुरेखाची फलंदाजी करत आतापर्यंत 26 धावा जमा केल्या. त्या डायमंड या संघाने 26 धावा. पंचांचा नोचा इशारा, परंतु या नोचा काय फायदा उचलू नाही शकला अभिषेक, परंतु एक अतिरिक्त धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या ती 27. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. मयूर यांचा अतिशय वेगवान गोलंदाजी करतात, पण दिशा मात्र त्यांची भटकलेली दिसते. धावसंख्या झाली ती 28. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. थोडस महागडा असं षटक आपल्याला पाहायला भेटलं मयूर यांच्याकडून. रिझवान यांनी सुंदरसं षटक टाकलं होतं, आपल्या संघाला परत सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा कमबॅक. म्हणजे मयूरला आपल्या इथे बघायला भेटतंय की अतिरिक्त चेंडू टाकून विकेट घेण्याचा जो कारनामा आहे ते सातत्याने करत होते. याआधी देखील 2 वाईट टाकले, मग 1 विकेट भेटली, परत 2 वाईट 1 विकेट, तर कमबॅक करण्यामध्ये यशस्वी ठरतायत. आणि आता नवीन बॅट्समन आपल्याला क्रीजवर दिसतोय तो महेश आणि परमेश. आतापर्यंत 28 धावा झालेल्या आहेत. 3 षटक 28 धावा, जवळजवळ 9
25 या स्ट्राईक रेटने या ॲव्हरेजने रन बनवताना दिसत आहेत आपल्याला. आपण पाहता इथे कालपासून जे आपण सामने बघतो इथे 50 धावा देखील अपुऱ्या परत होत्या आणि 25 धावांचं लक्ष्यही काही संघांना कठीण वाटत होतं. त्यामुळे खेळपट्टी ही कोणत्या बाजूने आहे ते आतापर्यंत कोणताच संघ समजू शकलेला नाहीये. त्यामुळे आतापर्यंत 28 धावा तर जमा केल्यात, परंतु एक विजयासाठी मोठं लक्ष हे किती ठेवायचंय याचा प्रयत्न करताना दिसत आहेत ते डायमंड. जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न आणि वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येतात ते शशी, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट शशी. सुरेखरित्या स्वीप पद्धतीने टोलवलेला चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या आली ती 29. प्रेक्षकांची देखील इथे आपल्याला खूप सुंदर गर्दी दिसते. पूर्ण एका बाजूने भरलेलं स्टेडियम आणि तेवढा सुरेख असा सामना देखील बघायला भेटतोय. पॉइंट कव्हरच्या दिशेने ठेवलेला चेंडू सुरेखरित्या गॅप मध्ये मारलेला आहे. बॅकफूट पंच चौकार. धावसंख्या आली ती 33. प्रयत्न हा पूर्ण होता, प्रयत्नासाठी पूर्ण मार्क्स मिळतील राहुल यांना, परंतु चौका काही रोखू नाही शकलेत. त्यामुळे परमा यांच्या खात्यामध्ये 4 रन. शशी थोडेसे निराश दिसतात आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या एफर्ट मधून. कमबॅक करणं गरजेचं आहे शशी यांना. पुढचा चेंडू सामना करतात परमा. नो चेंडू, त्यामुळे एक अतिरिक्त धाव भेटतात. नोचा फायदा उचलू नाही शकलेत. डेथ ओव्हर लास्ट ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचा प्रयत्न करताना दिसत आहेत आपल्याला परमेश, परंतु तेवढेच अनुभवी गोलंदाज आपण म्हणू शकतो शशीला. बरेच वर्ष गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. आता मात्र प्रयत्न फसला. पुन्हा एकदा तिकडेच मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू पडद्याला लागलाय सिंगलच्या स्वरूपात. 1 धाव 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावसंख्या झाली ती 36. चुकीची दुरुस्ती 35 धावा झालेल्या आहेत. स्वीप मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. गडी बाद होतोय. परम्यांची सुरेख असं फलंदाजी आपल्याला बघायला भेटली, परंतु तेवढा चांगला फिनिश करता आलेला नाहीये त्यांना. आणि आता परमेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले फलंदाज ते विनायक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ज्या प्रकारे मी म्हटलं कमबॅक करणं गरजेचं आहे शशी यांना, त्यांनी कमबॅक डिलिव्हरी टाकलेली. आता डॉट घेतलेला आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. लक्षात घ्यायचंय हा सामना जो संघ जिंकेल त्यांना गावदेवी ईस्ट या संघावर पुढचा सामना खेळणं गरजेचं आहे. आता मात्र एक सिंगल काढलेले आणि स्ट्राईकवर पहिल्यांदा येत आहेत ते महेश. षटकाचा शेवटचा आणि महत्वपूर्ण चेंडू. आतापर्यंत 36 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू त्यांच्या समोर आहे. पाहूया आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवतायत महेश यांच्या समोर शशी यांच्या समोर महेश. शेवटचा चेंडू पाहूया या चेंडूवर किती धावा जमा करू शकतात आपल्या संघासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत सचिन टाकले चेंडू तो अतिशय सुंदररित्या जज केलाय त्यांनी आणि एक अतिरिक्त धाव मिळवली. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 37. पुन्हा एकदा एक वाईड चेंडू. लाईन आणि लेंथ पूर्णपणे बिघडली शशी यांची. सुरेख गोलंदाजीसाठी ओळखला तर रोज हा संघ, परंतु आज एक्स्ट्रा रन्स मारण्याचा प्रयत्न होता आणि तेवढं सुंदर आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. खूप रॉकेट पद्धतीने थ्रो केला होता आणि याच्यामुळेच बाद होऊन परततो महेश. धावसंख्या ही स्थिरावली 39 रनांवर 38 रनांवर. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. अडतीस धावा झालेल्या आहेत.
रोज विरुद्ध डायमंड असा चालू असलेला सामना अंबरनाथ पश्चिम विभागातले दोनही नामवंत संघ कित्येक वर्षे एकमेकांच्या अपोजिट क्रिकेट खेळताना दिसतात आपल्याला. एक जुनी परंपरा जपली या दोन्ही संघांनी. खूप सारं क्रिकेट आता बदलताना देखील दिसतंय आपल्याला. जेव्हा अंबरनाथ मध्ये अंडरआर्म क्रिकेट सुरुवात झाली तेव्हापासूनचे आपण हे दोन्ही संघ म्हणू शकतो एकमेकांचे प्रतिस्पर्धी. आणि इथे आपल्याला थोडेसे जुने पण खेळाडू उपस्थित असलेले दिसतात ज्यांनी आपल्या काळामध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे एक अशी ऐतिहासिक परंपरा जपताना दिसणारे हे दोन्ही संघ आपल्याला इथे खेळताना दिसत आहेत. खूप सारे यंग टॅलेंट आहे इथे, परंतु थोडासा एक्सपिरियन्स खेळाडू जसे आपल्याला डायमंडच्या संघामध्ये आता दिसतात की मॅथ्यू प्रतिनिधित्व करतायत, क्षेत्ररक्षण लावतायत. आपल्याला रोज या संघाकडून प्रकाश आहेत जे कित्येक वर्ष झाले आपल्या संघासाठी सातत्याने कामगिरी करतायत. असे दोन्हीही नावाजलेले संघ आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी पुढच्या फेरीत पोहोचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. चालू असलेल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत डायमंड या संघाने 38 धावा कुठल्या आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय ते रोज या संघासमोर. रोज या संघासमोर आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं देखील महत्वपूर्ण पहिलं षटक घेऊन येत आहे ते अभिषेक आणि सामना करण्यासाठी उतरलेले फलंदाज रिजवान. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी देखील त्यांनी केली होती. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. संघासाठी बॉलने किती वेळा आपले सामने त्यांनी जिंकवलेत. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना दिसतील अभिषेक आपल्याला. पहिला चेंडू पुढे येऊन पहिला चेंडू डोलण्याचा प्रयत्न आणि वाईडचा इशारा दिला मात्र गडी मिळवलाय आणि तेवढाच किती महत्वपूर्ण विकेट ही आहे ही आपल्याला डायमंड संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे. आनंद साजरा करताना दिसत आहेत. वाईट चेंडू नक्की टाकला होता परंतु एक महत्वाचा गडी मिळवला रिजवान यांच्या स्वरूपात. एकट्याच्या जीवावर सामना पलटवण्याची क्षमता असलेला खेळाडू जेव्हा बाद होतो तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो आपल्याला पाहायला मिळाला इथे. आता दानिश आलेले आहेत त्यांची जागा भरून काढण्यासाठी. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात दानिश. 38 धावा बनवल्यात त्या डायमंड संघाने. 29 धावांचा पाठलाग करताना आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी उतरलेले दोन फलंदाज क्रीजवर. पहिल्या चेंडूवर पहिला झटका लागतोय. आता पुढचा चेंडू घेऊन येतात अभिषेक. दानिश यांचा स्वीप पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता आणि मागून पायाच्या मागून आउट झालेले आहेत. बिटवीन द लेग्स क्लीन बोल्ड असा हा विकेट आपल्याला बघायला मिळाला. स्वीप पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला. यू मिस आय हिट आणि पहिला विकेट मिळतोय. दुसरा झटका लागतोय तो रोज या संघाला आणि आता जबाबदारीची भूमिका पार पाडण्यासाठी क्रीज मध्ये आले ते शशी. खूप लवकर त्यांना क्रीजवर यायला लागले. तिसऱ्याच पहिल्या षटकातील दुसरा चेंडू आहे आणि 2 चेंडूवर 2 गडी मिळवलेत. शशी सामना करतात अभिषेक यांचा सुरेख गोलंदाजी. 2 चेंडू त्यांनी फेकले त्यातला एक वाईड होता आणि दोन्ही चेंडूंवर त्यांना विकेट मिळाले. हॅट्रिक बॉल असेल हा अभिषेक साठी. पाहूया आपल्या संघासाठी हॅट्रिक मिळू शकतायत का. सुरेखरित्या टाकलेला चेंडू होता परंतु थोडक्यासाठी हॅट्रिक चुकली. परंतु सुरेख अशी गोलंदाजी आणि डिफेन्स करताना दिसतात आपल्याला शशी. जणू ठरवून आले होते की मी हॅट्रिकची विकेट देणार नाहीये. डिफेन्स करताना अंडर क्रिकेटमध्ये डिफेन्स करणारे प्लेयर्स खूप कमी बघायला मिळतात. पुढचा चेंडू 2 चेंडू 1 धाव 2 गडी गमावले ते रोज या संघाने. पुढचा चेंडू सुंदररित्या टॅप केलेला आहे आणि आपली
जी धावसंख्या स्थिरावली होती तिला पुढे ढकलताना दिसत आहेत शशी. एक धाव, धावसंख्या झाली आहे 2. सुरेखरित्या जज केला होता. वाईड चेंडू घेतला, एक धाव वाढवली आपल्या संघासाठी. तिसरी धाव. 3 चेंडू 3 धावा. YouTube लाईव्ह या माध्यमातून हा सामना घर बसल्या प्रेक्षक देखील बघताना दिसतात आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आणि कर्णधारांनी आणि पंचांनी देखील एक लक्षात घ्यायचं की सामना लवकरात लवकर चालू ठेवायचा आहे. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. कर्णधारांनी लक्ष द्यायचे की जास्त वेळ घ्यायचा नाहीये तुम्ही क्षेत्ररक्षण लावण्यात. पुढचा चेंडू घेऊन येतात पुन्हा एकदा अभिषेक. वाईट चेंडू टाकला होता याच्या आधी. आता मात्र सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग मिस झाला, परंतु एक धाव घेण्यात मात्र यशस्वी झाले ते राहुल. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतात ते शशी. जबाबदारीची आणि 4 चेंडू 4 धावा झाल्या. जबाबदारीची इनिंग खेळताना दिसतंय शशी. शेवटपर्यंत चेंडू पाहतायत. सिंगल घेण्याचा प्रयत्न, स्कोअर बोर्ड पुढे ढकलण्याचा प्रयत्न, आक्रमक शॉट खेळताना दिसत नाहीये, पण जर सामना खिशात घालायचे तर थोडंसं आक्रमक होणं गरजेचं आहे शशी यांना. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला एक सुंदर सिंगल म्हणू शकता आपण, चोरलाय त्यांनी. आणि पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन आलेत आता राहुल. आणि पंचांचा पुन्हा एकदा 1 to go चा इशारा. शेवटचा चेंडू राईट हँडेड बॉलर लेफ्ट हँडेड बॅट्समनला बॉलिंग टाकताना पुढे टोलण्याचा प्रयत्न होता, तेवढा चांगला फटका बसलेला नाही आणि डॉट चेंडू. पंच आपला निर्णय देतील. खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही त्यांच्या निर्णयामध्ये. पंचांनी डॉट चेंडू घोषित केला, त्यामुळे सुरेख असं षटक. सुरेख असं षटक टाकलं होतं यांनी. 5 धावा कमवल्या या षटकामध्ये. आता थोडस अवघड होताना दिसतंय आपल्याला. हे लक्ष 39 धावांचा पाठलाग करतात. पहिलं षटक महत्वाचं होतं, परंतु फक्त 5 धावांचं असं सुंदर षटक टाकून गेले अभिषेक. त्यामुळे आता 3 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. आता चौकार आणि षटकारांची गरज आहे इथे विजयासाठी. सुरेखरित्या टाकलेला चेंडू, वाईड चेंडूवर पुन्हा एकदा गडी मिळवताना स्ट्रॅटर्जी बनवून आलेले दिसते डायमंड संघ की फलंदाज जर पुढे येतो तर आम्ही वाईड चेंडू टाकून गडी जमा करू म्हणून, आणि दुसरा विकेट आपल्याला भेटतो वाईड याच्यावर. आणि जबाबदारीची खेळी करणारे फलंदाज शशी पुन्हा एकदा तंबूत पलटत आहेत. आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत फलंदाज भूषण. राईट हँडेड बॅट्समन भूषण आपल्या संघासाठी खूप महत्वाची इनिंग्स खेळण्याची गरज आहे. खूप वेळा त्यांनी आपल्या संघाला आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकवलेले आहे. अशीच एक इनिंग इथे खेळण्याची गरज आहे. थोडासा अडचणीत सापडलेला आपला संघ. वाईड चेंडू टाकला होता, गडी जमावला होता. लेग साईडच्या दिशेने टोलवून एक सिंगल जोडण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख असा एफर्ट बघायला मिळाला आपल्याला. भूषण यांना थोडासा जोरात धावावं लागलं रन कंप्लीट करायला, त्यामुळे नॉन स्ट्राईक वर गेलेत. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर येत आहेत ते राहुल. सलामीसाठी आलेले होते. शॉर्ट चेंडू टाकला होता, त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न होता शॉर्ट बॉलचा, परंतु तो काही करता आला नाही. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बॅटची कडा घेऊन चेंडू 1 रन डिक्लेअर साठी. पुन्हा एकदा सेम शॉट मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू हा वाईडच्या लाईनच्या बाहेर गेल्यामुळे एक अतिरिक्त धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती
9. पंचांनी निर्णय कळवायचा आपला. सिंगल पंचांनी पंच आपला निर्णय कळवतील. कोणत्याही प्रकारचा दबाव नाही टाकायचा आहे. दोन धावा घोषित केलेले आहेत पंचांनी. ओव्हर थ्रो घोषित केलेला आहे. इथं वारंवार सांगण्यात येते की पंचांवर दबाव नाही टाकायचा. पंच आपला निर्णय चोख देतील, कोणत्याही संघाची बाजू न घेता. धावसंख्या 1 ने अजून वाढली. धावसंख्या आली 11. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि 6 धावा खर्च केल्या आहेत. 3 चेंडू मध्ये 6 धावा. सुप पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव लेग बाय स्वरूपात भेटते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 12. पहिलं सुरेख षटक टाकलं होतं अभिषेक यांनी 5 धावांचं आणि आता मात्र आता 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात श्रीनिवास यांनी. 39 धावांचा सामना करताना नो चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करता आलेला नाहीये. 4 चेंडू झालेले आहेत. नो चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा ओव्हरम पद्धतीचा शॉट आपल्याला बघायला भेटला भूषण यांच्याकडून. मॅच बॉल आला. नो होता ना, फक्त एकच रन. नो बॉल मध्ये घे, रन नको घेऊ, बॉल नको काम करू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत इकडे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढून टोलण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे आणि धाव बाद होऊन निराश होऊन परत आहेत ते राहुल सलामीवीर. राहुल आतापर्यंत आपल्या संघासाठी क्रीजवर उभे होते, परंतु खास काही कामगिरी त्यांना करता आलेली नाहीये आणि आता मात्र विकेट गमावली आहे. 2 एक्स्ट्रा रन दिले होते गोलंदाजाने, परंतु तेवढा सुंदर कमबॅक केलेला आहे त्यांनी आणि विकेट मिळवून दिली आहे. धावसंख्या आली ती 13. शेवटचा चेंडू, पंचांचा इशारा 1 to go आणि या हिशोबाने धावसंख्या झाले 13. चौकार मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला अभिषेक यांच्याकडून. एका धावेवर समाधान मानायला लागतं. भूषण यांना चांगला प्रयत्न होता. थोडासा आक्रमक रूप त्यांनी घेतलेलं आहे, कारण की आता धावांचा जो डोंगर आहे तो खूप मोठा आहे त्यांच्या समोर. त्यासाठी 14 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. भला मोठा धावांचा डोंगर त्यांच्या समोर आहे. एक आक्रमक पार्यता त्यांना खेळायला लागणार आहे. कठीण असं लक्ष्य, परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये आपण पाहता की कोणतंच लक्ष्य हे अशक्य नसतं. काल आपण ज्या प्रकारे सामने बघितले त्यामधून आपल्याला कळलं असेल की मोठी धावसंख्या देखील इथे आपण जर ठरवलं तर चेज होऊ शकते. त्यामुळे पाहूया 12 चेंडू 25 धावा आपल्या संघाला विजयासाठी मिळवून देत आहेत का. आणि याआधी एक विकेट गेली होती राहुल यांच्या स्वरूपात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले फलंदाज आहेत ते रोहन, परंतु ते नॉन स्ट्राईक एंडवर असतील. स्ट्राईक एंडवर आहेत ते भूषण. आणि आता पहिलं स्वतःचं आणि संघाचं
तिसरं षटक घेऊन आले ते विनायक. पहिला सुंदर चेंडू टाकला होता, भूषण पूर्णपणे बीट झाले होते, आउटसाइड ऑफ स्टंप टाकले चेंडू, परंतु बॅट्समन नुसार यष्टीरक्षक देखील बीट झाले. एक एक्स्ट्रा धाव 22च्या स्वरूपात भेटते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 15. आता मात्र 24 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 24 धावा. आणि लक्षात घ्यायचं हा सामना जो संघ जिंकेल तो गावदेवी या संघाबरोबर पुढच्या सामन्यासाठी खेळणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज. पुढे उंटवण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडू, पंचांचा इशारा नॉट आउट, त्यामुळे एक धाव मिळेल लेग बाय स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली ती 16. 10 चेंडू 23 धावा. दहा चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकवर पहिल्यांदा येत आहेत ते रोहन, अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या वैयक्तिक संघासाठी ओपनिंग बॅट्समन. आणि आता इथे आपल्या रोज या संघासाठी प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. पाहूया विजयासाठी आता 23 धावा पाहिजे असताना काय कामगिरी करतायत ते. पहिला चेंडू पुढे उंटवण्याचा प्रयत्न होता आणि पहिला चेंडू 4 मारण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानायला लागेल नो मागताना, परंतु पंचांनी त्यांची मागणी फेटाळली. 4 धावा होऊ शकत होत्या, परंतु थोडक्यासाठी चेंडूने पट्टीच्या वरून उसळी घेतली, त्यामुळे एका धावेवर समाधान मानायला लागेल रोहन यांना. पुढचा चेंडू विनायक घेऊन येत आहेत, सामना करतायत ते रोहन. पुढचा चेंडू पुढे उंटवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईड चेंडू, यष्टीचित होऊ शकत होते. ज्या प्रकारे मी सांगितलं की डायमंड संघ स्ट्रॅटेजी घेऊन उतरलाय की बॅट्समन पुढे आला तर आम्ही वाईड चेंडू घालणार. धाव संख्या ती 18. विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 18 धावा. 9 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. नऊ चेंडू 21 धावा. विनायक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करतायत ते रोहन. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत ते. पुढे येऊन पुन्हा एकदा डोळ्याचा प्रयत्न, सुंदर असा फ्लिक बघायला भेटला, पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला परमेश यांच्याकडून. एका धावेवर समाधान. 3 महत्वपूर्ण धावा रोखल्या त्यांनी आपल्या संघासाठी. 4 चेंडू 19 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 20 धावा. पुढचा चेंडू सामना करतायत ते भूषण. चौकारांची गरज आहे इथे रोज संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुढे उंटवण्याचा प्रयत्न, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात एक धाव. फक्त एका धावेवर समाधान मानायला लागतंय. सुरक्षित अशी आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आणि सिद्धेश, ओरमचे सिद्धेश आलेले तिथे ग्राउंड मध्ये, त्यांचं स्वागत आहे. ग्राउंडच्या मधून फिरायचं नाहीये. आणि पंचाजी त्यांचा 1 to go चा इशारा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. महत्वाचा चेंडू या सामन्यातील असं म्हणू शकतो आपण. पुढे उंटवण्याचा प्रयत्न, तेवढं सुरेश क्षेत्ररक्षण. कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू होता. आतापर्यंत आपल्याला बघायला भेटलं असं एकदम छान असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय डायमंड या संघाकडून. आणि तेवढीच सुंदर गोलंदाजी बघायला भेटली. जर आपण कम्पेअर केलं तर रोज या संघाने अतिशय जास्त एक्स्ट्रा रन्स खर्च केले होते, त्यामुळे 38 धावांपर्यंत जाऊन पोहोचला होता. 18 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये.
6 चेंडू 18 धावा आणि महत्वाचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते परमेश, अनुभवी गोलंदाज. आपल्या संघासाठी खूप वेळा अतिशय सुंदर गोलंदाजी करून सामने जिंकवून दिलेत आणि आता या महत्वाच्या क्षणाला आपला अनुभव पणाला लावताना दिसत आहेत. रोहन त्यांचा सामना करतात ते रोहन, धडाकेबाज फलंदाज म्हणून यांची ओळख आहे. अंबरनाथ ईस्ट विभागातून आपल्या वैयक्तिक संघासाठी खेळताना खूप सामने त्यांनी देखील जिंकले, त्यामुळे अतिशय अतिटतीचा सामना होऊ शकतो. हा थोडासा अवघड असं लक्ष आहे. 6 चेंडू 18 धावा. स्वीप पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. 1 धावेवर समाधान मानायला लागते रोहनला आणि आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा आले ते भूषण. 5 चेंडू 17 धावा. 22 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 4 चौकार. 5 चेंडू मध्ये 4 चौकारांची गरज आहे. नो चेंडू होता, पंचांचा इशारा नो चेंडू, परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. 23 धावा झालेल्या आहेत. 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू. लाईन आणि लेंथ पूर्णपणे विसरलेले दिसत आहेत गोलंदाज. धावसंख्या 24, अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. खूप मोठा सामना बघायला भेटतोय आपल्याला इथे. थोडस प्रेशर मध्ये आलेले आहेत बॉलर, पण त्यांचे सह खेळाडू त्यांना कॉन्फिडन्स देताना. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. अजूनही एकही चौकार काही आपल्याला बघायला नाही मिळालाय रोज या संघाकडून. पहिला चौकार होऊ शकतो का, परंतु नाही. पहिला चेंडू आणि गडी बाद होऊन परततोय. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना क्रीजवर उतरले ते विक्की. जो कोणी संघ हा सामना जिंकेल त्यांचा पुढचा सामना गावदेवी अंबरनाथ पूर्व या संघाबरोबर असणारे. गावदेवी अंबरनाथ पूर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी स्टेज जवळ यायचे. गावदेवी संघाचा कर्णधार पुढचा चेंडू पुढे उंटवण्याचा प्रयत्न, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव. धावसंख्या 25, 14 धावांची आवश्यकता 3 चेंडूंमध्ये. आता मात्र सामना जवळजवळ खिशात घातलाय तो डायमंड या संघाने. आता इथे जर रोज या संघाला जिंकायचं असेल तर एक्स्ट्रा रनांची गरज आहे. पुढे उंटवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. एकही चौकार काही मारू दिलेला नाही आतापर्यंत. गोलंदाजी सोबत क्षेत्ररक्षण देखील तेवढंच उत्तमरित्या केले आतापर्यंत डायमंड या संघाने. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलल्याने पहिला चौकार निघतो तो विक्की यांच्या बॅट मधून. या चौकारांची पहिली गरज होती रोज या संघाला. आणि दुसरा लागोपाठ 2 चौकार मारले, परंतु त्या चौकारांचा काय फायदा उचलता आला नाही. अशा रीतीने सामना खिशात घातला तो डायमंड या संघाने.